नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती पदावली हा चॅप्टर वरती येणारे टाईपची गणितं पाहणार आहोत. पदावली ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला अशा प्रकारची गणितं मांडली जातात जे तुमच्यासमोर मांडलं आहे. इथं एक एक्झाम्पल दिलं आहे मी. आता पदावलीच्या चॅप्टरमध्ये काय असतं की तुम्हाला 4 क्रिया गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या 4 क्रियांची मिळून एक गणित तयार करून दिलं जातं आणि सांगितलं जातं की हे गणित सोडवा. ठीक आहे. ज्या पद्धतीने इथं एक गणित आहे, इथं खाली एक तुम्हाला दिसत असेल या पद्धतीनं. आपण प्रथमतः काय करायचं आहे, पदावली सोडवण्याचे काही नियम आहेत. आता हे दिलेलं गणित मी डायरेक्ट असं 3 + 2 - 4 + 6 / 2 अशा पद्धतीने मी सोडवू शकत नाही, कारण की पदावली सोडवण्याचे काही नियम आहेत. ते नियम पहिल्यांदा आपण पाहूया. तर पदावली सोडवण्याचे सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स म्हणण्यापेक्षा क्रम आहे की प्रथम काय सोडवायचं, द्वितीय काय सोडवायचं, तृतीय काय सोडवायचं. तर प्रथम रेघी कंस. पदावलीमध्ये पहिल्यांदा काय सोडवायचं, रेघी कंस. आता रेघी कंस म्हणजे काय, जर एखादं एक्झाम्पल दिलं असेल अशा पद्धतीनं आणि त्या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एखाद्या 2 संख्यांवरती अशी एक रेघ दिसते, याला म्हणायचं रेघी कंस. जर दिलेल्या पदावलीमध्ये रेघी कंस असेल तर प्रथमतः रेघी कंस सोडवा. द्वितीय क्रमांकाला आहे कंस, म्हणजे जर दिलेल्या गणितामध्ये कंस असेल तर प्रथम कंस सोडवा. त्यानंतर डावीकडून प्रथम जो येईल, म्हणजे पहिल्यांदा भागाकार येऊ द्या किंवा गुणाकार येऊ द्या, दोन्हीपैकी कोणीही येऊ द्या, पण प्रथम काय सोडवायचं, गुणाकार किंवा भागाकार. आणि त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी. ह्यांचा सिक्वेन्स असाच असेल असं नाही. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी. प्रथम डावीकडून पहिल्यांदा गुणाकारही कधी कधी येऊ शकतो, कधी कधी भागाकारही येऊ शकतो. आपण काय करायचं, जे प्रथम येईल ते प्रथम सोडवायचं आणि त्यानंतर बाकीच्या क्रिया करायच्या. तर आता आपण हे गणित पाहूया. बघा, गणित काय, 3 + 2 - 4 + 6 रेघी कंस भागिले 2. आता इथं काय करायचं, आपल्याला ह्या गणितामध्ये रेघी कंस आलेला आहे, तर प्रथम रेघी कंस सोडून घ्यायचा. मी काय करणार, 3 + 2 वजा, आता 4 + 6 काय येतं, 10 भागिले 2. बघा, ही क्रिया मी प्रथम केली कारण की तिथं रेघी कंस आहे. आता बघा, आता ह्या गणितामध्ये आता काय राहिलं, आता मी 3 + 2 करणार नाही. आता दुसरी आपल्या सिक्वेन्सनुसार काय आहे, कंस. आता कंस तर आहे आपल्याकडे, मग डावीकडून प्रथम कोण येते, भागाकार की गुणाकार. बघा, इथं बेरीज आहे, इथं वजाबाकी आहे, इथं कोण आहे, भागाकार. मी पहिल्यांदा काय करणार, भागाकार, म्हणजे ही मी करणार द्वितीय क्रिया. म्हणजे काय येणार बघा, 3 + 2 वजा आणि 2 × 5 = 10. ठीक आहे, द्वितीय क्रिया आहे. आता बघा, आता दिलेल्या सिक्वेन्समध्ये कुठेही गुणाकार किंवा भागाकार राहिले नाही, त्यामुळे डावीकडून आपण डायरेक्ट सोडत जायचं. 3 + 2 5 वजा 5 आणि 5मधून 5 गेले, राहिलं उत्तर 0. अशा प्रकारे आपण काय करायची, पदावली सोडवायची असते. अजून काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत आपण. हे द्वितीय गणित आहे. आता बघा, या गणितामध्ये काय करायचं, आता ह्या गणितामध्ये आपल्याला पाहिलं तर रेघी कंस कुठे प्रथमतः दिसत नाही, पण कंस आलेला आहे. मग आपल्या सिक्वेन्सनुसार पहिल्यांदा आपण काय सोडून घेणार, सिक्वेन्स सोडून कंस सोडून घेणार. ठीक आहे. मग आता कंसमध्ये काय आहे, 16 × 2, 16 × 32, 16 × 32 भागिले 4 अधिक 3 × 6 भागिले 2. ठीक आहे. आता बघा, इथं प्रथमतः भागाकार आहे, इथं पण भागाकार आहे. पहिल्यांदा भागाकार करून घ्या. तर 4ने जर 32ला भागलं तर भागाकार येतो 8. 4 × 8 = 32 अधिक 2ने जर 6ला भागलं तर भागाकार येतो 3. 2 × 3 = 6. आणि मग जर ह्या दोघांची बेरीज केली तर 8 + 3 = 11. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, पदावली सोडवू शकता. म्हणजे बघा, मी पहिल्यांदा कंस सोडवला, प्रथम कंस सोडवला, त्यानंतर भागाकाराची अधिक क्रिया आहे अशी ठेवली, अधिक 6. इथं गुणाकार होत होता म्हणून गुणाकार केला, भागाकार आहे असा. त्यानंतर डावीकडून प्रथम भागाकार आला आहे, त्यांचा भागाकार केला, ह्या दोघांचा भागाकार इथं मांडला. बेरीज शेवटी करायची आपल्याला म्हणून अधिक आहे असं ठेवलं, ह्या दोघांचा भागाकार 3 होता इथे लिहिला आणि शेवटी काय केली, दोघांची बेरीज. अजून एक गणित पाहूया आपण. पहा, 60 + 5 × 12 भागिले 180 भागिले 3. म्हणजे कंस आलेला आहे बघा, दिलेल्या कंसामध्ये कंस आहे. मग प्रथम आपण कंस सोडवणार,
कंसाला प्रायोरिटी द्यायची. मग राहिलं काय इथं 60 अधिक, आता हा गुणाकार केला तरी चालतो पण आपण आपल्या सिक्वेन्सनुसार जा. 5 गुणिले 12 भागिले, आता एक मिनिट, आता बघा 60 अधिक 5 गुणिले 12 भागिले 180 भागिले 3. प्रथम आपण हे सोडवणार आहे, बाकीचं मी आहे असं लिहून घेतलं, त्यामध्ये काहीही बदल केला नाही. आता कंस सोडवला, सॉरी इथं कंस लिहायचं नाही मला, आता कंस सोडवणार आहे आपण. आता ह्या दोघांचा भागाकार केला तर 3 संग 18 आणि 3 शून्य 0, भागाकार किती आला 60. आता मी काय करणार बघा, डावीकडून सोडवत जाणार. 60 अधिक 12 पंचे 60 आणि इथलं भागिले 60. आता सिक्वेन्स काय झाला 60 अधिक 60 भागिले 60. पण प्रथम काय सोडवणार आपण, गुणाकार किंवा भागाकार. या दोघांचा भागाकार दिसतोय बघा इथं, ठीक आहे. मग या दोघांचा भागाकार 60 भागिले 60, उत्तर किती येतं 1. आणि शेवटी बेरीज 60 अधिक 1 61. अशा प्रकारे तुम्ही कोणतीही पदावली अतिशय सोप्या पद्धतीने सोडवू शकता. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल जे प्रथम आपला व्हिडिओ पाहत आहे त्यांनी सबस्क्राईब करून चॅनलला सहकार्य करावे. थँक्यू.